नमस्कार मैत्रिणींनो, आज बटाट्यापासून एक नवीन पदार्थ तुम्हाला करायचा मी दाखवत आहे। त्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला सांगते। आपण पहिल्यांदा इथं मैदा 2 चमचे, कॉर्नफ्लोअर 2 चमचे, हळद, तिखट, मीठ, हिंग आणि बटाटे 2। तर मी बटाटे इथं उभे उभे फिंगर चिप्स प्रमाणे चिरून घेतले। त्यानंतर ते कपड्यावरती घालून पूर्ण त्यातलं पाणी सगळं काढून घेतलंय। आता त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा मीठ घातलं, नंतर आपल्याला पाहिजे तसे प्रमाण तिखट जरा जास्त तर तिखट जास्त घालायचा, एक थोडीशी पाव चमचा हळद घालायची। त्यानंतर हिंग घाला आवर्जून, खूप छान चव येते त्याची। त्यानंतर मैदा 1 चमचा थोडासा घालायचा अगदी भुरभुरण्यासाठी, आणि कॉर्नफ्लॉवर 1 चमचा जरा अर्धा चमचा जास्त तरी चालेल। आणि चमच्याने छान कोटिंग करून घ्यायची, म्हणजे ते पीठ सगळं तिखट मीठ सगळं बटाट्याला त्या कवर झालं पाहिजे, अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायचं आहे। बटाटे छान पाण्यातून काढून अगदी कोरडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी ते कढईमध्ये तेल तापत ठेवले, त्यामध्ये आपण हे तळून घेऊया। लगेचच तळायचं आहे, पाणी सुटायच्या आधी याला, कारण की मीठ घातल्यामुळे परत पाणी सुटतं याला। आपण हे छान अगदी तांबूस असे छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहे। दिसत असेल तुम्हाला छान असे हे तळून सगळे आता झालेले आहेत, माझं तळून झालेलं आहे। तर मी आता काढते। तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मी। गॅस मोठा ठेवायचा, बारीक चिरलेलं लसूण आणि आलं घालायचं आहे। 2 मिनटं ते छान अगदी परतून घ्यायचं आहे, त्याचा स्वाद पूर्ण येऊपर्यंत परतून घ्या। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, गॅसचा आच मोठाच ठेवा, ही रेसिपी मोठ्या आचेवर करायची आहे। कांदा छान अगदी परतून घ्यायचा आहे आपण इथं आता। त्यानंतर आपण इथं बघत असाल कांदा लालसर झाला आहे। टॅमॅटोची प्युरी इथं मी घातली, किंवा केचप जरी घातलं तरी चालेल, टॅमॅटोचे केचप घातलेलं आहे। त्यानंतर तिखट, मीठ चवीनुसार, तिखट तुम्हाला जास्त पाहिजे असेल तिखट जास्त घाला चालेल, आणि छान अगदी 2 मिनटं परतून घ्या। त्यानंतर आपण इथं कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून त्याच्यात घातलेलं आहे, कारण की दाटसरपणा येण्यासाठी। आणि ग्रीन चिलीचा पेस्ट थोडीशी घातलेली आहे। तर याचा सुगंध आता सुंदर येत आहे, इथं मस्त येते। आता जे तळून घेतलेले आपण पोटॅटो आहेत, बटाटा आहे, ते सर्व त्याच्यात घातलेलं आहे, मिक्स करायचं आहे। आता आपली ही रेसिपी अगदी तयार झालेली आहे। त्यावरती आपण आता डिशमध्ये काढून घेऊया। ही मुलांना संध्याकाळी स्नॅक्ससाठी म्हणून अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। कुठं बाहेरून वेगळं काहीतरी आणण्यापेक्षा आपण घरीही करू शकतो। आता सुट्टीचे दिवस सुरू झालेले आहेत मुलांना, त्यामुळे तुम्ही घरी करून पहा, आणि कमेंट सेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या कामून तुम्ही पाहता हे नक्की कळवा। बघा, ही रेसिपी आता आपली तयार आहे। आवडल्यास नक्की रेसिपी एकदा नक्की करून पहा, म्हणजे तुम्हाला त्याची टेस्ट पण आवडेल आणि मुलांना सुट्टीत चांगला वेळ पण जाईल। धन्यवाद।